मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल झालेत। कोल्हापूर विमानतळावरून सांगली जिल्ह्यासाठी कार्यक्रमासाठी ते रवाना होत आहेत। आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। चंद्रकांत दादा पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं आहे। तर विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं, त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ या मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आता सांगलीच्या दिशेने मार्गस्थ होतील आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील काही महत्त्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। तर कोल्हापुरातले भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक आणि त्यासोबतच चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ हे सगळे नेते विमानतळावर दाखल झालेले होते। मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालेलं आहे। आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची आज जयंती आहे आणि जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। 2 वर्षांपूर्वी आपण जर बघितलं तर हेच केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं आणि त्याच्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी निधी लावला आणि 2 वर्षामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह आहे ते जसंच्या तसं उभा केलं आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील आणि मान्यवर, राज्यातील मान्यवर मंडळी, मंत्री महोदय या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये हे केशवराव भोसले नाट्यगृह त्याचा लोकार्पण सोहळा आहे तो होणार आहे। खरं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून केशवराव भोसले नाट्यगृहाकडे पाहिलं जातं। मात्र 2 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं त्याच्यानंतर तातडीनं या ठिकाणी सगळ्याच कलाकारांच्या मागण्या होत्या की लवकरात लवकर हे केशवराव भोसले नाट्यगृह उभा केलं पाहिजे आणि जसं आधी होतं तशाच पद्धतीचं केशवराव भोसले नाट्यगृह या ठिकाणी उभा झालं। महाराष्ट्र एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।